खानापूर तालुका हवेली जिल्हा पुणे गावातील सराफ दुकानावर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकणारी सराईत गुन्हेगारांची टोळी 48 तासात जेरबंद करून सुमारे 56 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रुपये 70,32,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखा तसेच हवेली पोलीस स्टेशन, वेल्हे पोलीस स्टेशन यांना यश आले आहे। दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12:30च्या सुमारास दिवसाढवळ्या अनोळखी 5 दरोडेखोरांनी हातात तलवार, कोयता अशी हत्यारे घेऊन खानापूर गावातील वैष्णवी ज्वेलर्स या सराफ दुकानावर सशस्त्र दरोडा टाकून दुकानातील मालक व महिला कामगार यांना हत्याराचा धाक दाखविला आणि सुमारे 84 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे 1,05,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता। सदर प्रकाराबाबत दुकानाचे मालक यांच्या पत्नी सौ राणी अमोल बाबर यांनी वरील प्रमाणे फिर्याद नोंदवली आहे। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी घटनास्थळी भेट दिली। सराफ दुकानावर भर दिवसा सशस्त्र दरोडा पडल्याने खानापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। दरोडेखोरांनी दिवसा सशस्त्र दरोडा टाकल्याने एक प्रकारे पोलिसांना आव्हानच केले होते। दरोडेखोरांचे ते आव्हान पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्वीकारून गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची 4 पथके, हवेली पोलीस स्टेशन व वेल्हे पोलीस स्टेशनकडील तपास पथके अशी एकूण 6 पथके तयार केली होती। दरोडेखोर हे दरोडा टाकल्यानंतर पानशेतच्या दिशेने गेल्याचे साक्षीदारांनी सांगितले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकांमार्फत दरोडेखोरांचा शोध सुरू करण्यात आला होता। सदर गुन्ह्यात 2 मोटरसायकलचा वापर झालेला होता। एकूण 5 दरोडेखोर असल्याचे निष्पन्न करण्यात आले। तपास पथकांनी CCTV फुटेजच्या आधारे मोटरसायकलचा मागोवा घेण्यास सुरुवात केली। ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली। दरोडेखोर यांनी दोन्ही मोटरसायकल वेगवेगळ्या रस्त्याने वेल्हे गावाच्याच दिशेने नेल्याची माहिती प्राप्त झाली। तपास पथकांनी सलग 2 दिवस रात्र तपास करून गुन्ह्यातील मोटरसायकल घेऊन दरोडेखोर हे वेल्हे तालुक्यातील सिंगापूर भागातील डोंगरात जंगलाकडे गेले असल्याचे निष्पन्न झाले। उपलब्ध फुटेजच्या आधारे गोपनीय बातमीदारांना सतर्क करण्यात आले। त्यानुसार पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अमोल शेडगे यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा अंकुश दगडू कचरे राहणार सिंगापूर मोहरी पोस्ट वरोती तालुका वेल्हे हा असून त्याने त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केलेला आहे। त्यानुसार 28 डिसेंबर रोजी आरोपी अंकुश दगडू कचरे, गणेश भांबू कचरे वय 23 वर्षे यांना सिंगापूर डोंगरातील जंगलातून ताब्यात घेण्यात आले। सदर आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदार हे अल्पवयीन बालक असल्याचे सांगितले व त्यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचेही सांगितले। या सर्वांकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता व 56 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 70,32,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार पुजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र गायने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, हवेली पोलीस स्टेशन, त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, वेल्हे पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सब इन्स्पेक्टर हनुमंत पासलकर, सब इन्स्पेक्टर शीतल टेंबे, अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, भारत मोहोळ, अतुल डेरे, अक्षय नवले यांनी केली आहे। वैष्णवी ज्वेलर्स खानापूर या ठिकाणी एक दिवसात चोरी झाली, डकैती झाली। त्यामध्ये 5 आरोपीने जे ज्वेलरी शॉपमधून 840 ग्राम सोना FIR प्रमाणे ते चोरून गेले आणि त्याचे नंतर हवेली पोलीस स्टेशनची टीम, त्याचबरोबर LCPची टीम यांना विशेष टीम्स गठीत करून आरोपीचा पाठलाग करण्यासाठी, त्याचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते आणि सतत 2 दिवस त्याचा तपास चालू होता। डॉग स्क्वॉडचा वापर करण्यात आला, CCTV कॅमेरे चेक करण्यात आले
गोपनीय माहिती काढण्यात आली आणि शेवटला ते जे आमचे SDPO हवेली सुनील पुजारी साहेब, पोलीस स्टेशनचे महिला पोलीस निरीक्षक मॅडम, त्याच्याबरोबर LCB PI साहेब, ह्या सर्वांनी एकत्र मिळून सापळा रचला, आरोपीचा शोध काढला आणि एक आरोपी निष्पन्न केले. त्यात 2 मेजर आरोपी आहात, अंकुश दगडू कचरे, गणेश बांबू कचरे, त्यांच्याबरोबर 3 विधी संघर्ष पालक आहात आणि एक आरोपीला अटक करण्यात आलेला आहे. त्याच्याकडून सध्यापर्यंत 5 से 7 ग्राम एवढी सोन्याची रिकव्हरी सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यावेळी त्यांनी जे काही हत्याराचा दहशत निर्माण करण्यासाठी वापर केला होता, कोयता वगैरे, तलवार वगैरे, ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहे. अजून पुढे जे टीम आहे इतर आरोपीवर कारवाई करण्यासाठी फील्डमध्ये सतत कार्यरत आहे. टीमने एक चांगला डिटेक्शन केला आहे, त्यासाठी त्याचा खूप खूप अभिनंदन आहे.